नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 या परीक्षेबद्दल महत्त्वाच्या विषयांपैकी मराठी विषयाची तयारी कशी करावी, मराठी विषयाचा अभ्यासक्रम काय आहे आणि एकूणच या परीक्षेमध्ये ज्याला आपण डिपार्टमेंटल PSI ही ॲडव्हर्टाइज म्हणून ओळखतो, या परीक्षेमध्ये असलेला सर्वाधिक गुणांपैकीचा एक विषय म्हणजे मराठी विषय। आणि विद्यार्थी मित्रांनो, या मराठी विषयाची एकूणच आपण तयारी कशी केली पाहिजे याचा एकत्रित आपण आढावा घेणार आहोत। आता याचा आढावा कसा घेणार आहोत तर यामध्ये आपण आपल्या विषयाचा परिपूर्ण अभ्यासक्रम काय आहे, त्यानंतर यासाठी आपण कोणत्या प्रकारचं आणि काय संदर्भ साहित्य वापरलं पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यास मराठीचा कशा पद्धतीनं केला पाहिजे। थोडक्यात काय तर मराठी विषयाची तुमची स्वतःची असलेली रणनीती काय असली पाहिजे। चला तर मग बघूयात आपण की मराठी विषयाची तयारी। विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाची तुम्हाला जर तयारी करायची असेल तर यामध्ये महत्त्वाचा भाग जर असेल तर तो म्हणजे या मराठी विषयाचं याच्या अगोदर डिपार्टमेंटल PSI ची जी परीक्षा झालेली आहे या परीक्षेमध्ये मराठी विषयाला कोणत्या पद्धतीनं वेटेज दिलेलं आहे, त्यातील घटक आणि उपघटकांना। आता हा जो मी एक सरासरी तक्ता तयार केलेला आहे, या सरासरी बनवलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला एक सर्वतोपरी अंदाज येऊन जाईल। त्याचं कारण असं की तुम्ही विषयाचं व्यवस्थितपणे ॲनालिसिस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या विषयाचा आवाका, महत्त्व आणि आपण काय वाचलं पाहिजे हे लक्षात येत नाही। बघा की साधारणपणे मी 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस इथं केलेलं आहे, पण आपण बॅचच्या माध्यमातून आपली जी द युनिक अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचमध्ये आपण पुन्हा संपूर्ण याच्या अगोदरच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटल PSIचे पेपर आणि घटक उपघटकांचं विश्लेषण याची स्वतंत्र चर्चा करणार आहोत। कारण ही जी बॅच आहे ही हायब्रिड बॅच आहे। रेकॉर्डेड लेक्चर तर तुम्हाला मिळतीलच, पण दर रविवारी तुम्हाला लाईव्ह सेशन राहणार आहे। परिणामी याचा फायदा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। कारण का या ॲडव्हर्टाईजचा अभ्यास करणारे विद्यार्थीच कोण असतात तर ऑलरेडी पोलीस खात्यामध्ये जे आहेत, म्हणजे काय तर अभ्यास करण्यासाठी पूर्ण वेळ देता न येणारे विद्यार्थी। पण तरी देखील आपल्याला हाच विषय आणखी सोपा केल्यानंतर आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये 25 प्रश्न आणि 25 गुण कशा पद्धतीनं विभागून विचारले जातात थोडासा आढावा घेऊयात विद्यार्थी मित्रांनो। आता तुम्हाला तर माहितीच आहे की मराठी विषय जो आहे आपला, हा मराठी विषय कशावर आधारलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण आपला जो मराठी विषय आहे ना, हा मराठी विषय आधारलेला आहे तो महत्त्वाच्या 3 घटकांवरती। थोडक्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला जर मराठी विषयाची तयारी करायची आहे तर या मराठी विषयाची तयारी करत असताना तुम्हाला वर्ण, शब्द आणि वाक्य या 3 घटकांचा व्यवस्थितपणे आढावा घेणं हे आवश्यक आहे। म्हणजे मराठी विषय पूर्णतः या 3 घटकांवरती म्हणजे या त्रिसूत्रीवरती आधारलेला आहे। आता बघा, या त्रिसूत्रीवरती आधारलेला मराठी हा विषय, पण तुम्ही म्हणाल की मग झालं का, एवढंच आहे का वर्ण, शब्द आणि वाक्य? नाही, केवळ वर्ण, केवळ वाक्य आणि केवळ शब्द असं दिसत जरी असलं तर या वर्णमालेवरती आधारित घटक असतो तो म्हणजे संधी। विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या सर्वांचा आढावा घेत असताना तुम्ही महत्त्वाचं हे समजून घ्या की वर्ण आणि संधी या एकाच
नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आहेत आणि या घटकांचं वेटेज जर बघितलं तर ते समान एकमेकांवरती अवलंबून आहे. आता हे जे मी वेटेज दिलेलं आहे हे सरासरी दिलेलं आहे बरं का. आता इथे एक महत्त्वाची बाब तुम्ही लक्षामध्ये ठेवायची की हे जुन्या प्रश्नपत्रिका तपासून आपण ॲनालिसिस करून वेटेज जरी तयार केलेलं असलं तरी महत्त्वाचं हे आहे की असंच तुम्हाला विचारलं जाईल असं नाही, त्यामध्ये काही प्रमाणात बदल होणार आहे. पण एक महत्त्वाची बाब लक्षामध्ये येते की या डिपार्टमेंटल PSIला आपल्याला जे 25 प्रश्न विचारण्यात येणार आहे, 25 प्रश्न 25 गुणांना ज्या पद्धतीने विचारण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये सर्वच घटक आणि उपघटकांचा आढावा घेतला जातोय. म्हणजे असं नाही की तुम्ही एक कोणता तरी घटक व्यवस्थितपणे केलाय, दुसरा घटक नाही केला तरी चालेल, तर असं करता येणार नाही. आपल्याला संपूर्ण सर्वच्या सर्व घटक तुम्हाला व्यवस्थितपणे बारकाईने अभ्यासावे लागतील. वर्णमाला, या वर्णमालेमध्ये भाषेच्या उत्पत्तीचा देखील आढावा घ्यावा लागेल. वर्णमालेमध्ये वर्ण तयार कसे झाले, वर्णमाला, मग भाषेची उत्पत्ती, भाषेचे टप्पे. विद्यार्थी मित्रांनो, भाषेचे जे टप्पे आहेत ते तुम्हाला शिकावे लागतील. उदाहरणार्थ काय, तर मानवानं भाषा नेमकी निर्माण कशा पद्धतीनं केली, तर ही मानवानं भाषा ठरवून तयार केलेली आहे का, नाही, तर हा उत्क्रांतीचा टप्पा आहे. हळूहळू टप्प्याटप्प्यानं गरजेपोटी भाषेचा उगम झालेला आहे. हा पृथ्वी तलावरती राहणारा मानव एकाच समूहामध्ये नव्हता ना राहत, अनेक समुदाय होते, अनेक समुदाय विखुरलेले होते. विखुरलेल्या या समुदायांनी स्वतःच्या पद्धतीनं, स्वतःला योग्य त्या पद्धतीनं वाटेल ती भाषा मुक्तपणे निर्माण केलेल्या आहेत. आणि मग त्याचं व्याकरण, मग नियमावली, या पुढच्या बाबी आहेत. आपल्याला शिकायचं व्याकरण, पण आपल्याला प्रश्न कशावरती विचारले जातात, तर उदाहरणार्थ मी पुढं तर उदाहरण तुम्हाला देणारच आहे, पण एक लक्षामध्ये घ्या, इथं आपल्या लक्षामध्ये येतं की वर्ण आणि संधी असं जरी मी दिलं असलं तरी तुम्हाला भाषेच्या उत्पत्तीपासून पुढे अभ्यास करत राहावं लागेल. थोडक्यात काय, तर एकही बेसिक घटक आणि उपघटक बाजूला ठेवू नका. मराठी विषयाच्या बाबतीमध्ये सांगत असताना तुम्हा सर्वांना मी हेच सांगेन की मराठीचा कोणताही घटक, कोणताही उपघटक बाजूला ठेवायचा नाही. असं करायचं नाही की चला मागच्या वेळी या घटकावरती प्रश्न विचारलेला नव्हता, नाही केला तरी चालेल, पाठीमागच्या वेळी या घटकावरती जास्त प्रश्न विचारले होते, आता मग मी जरा त्याचा जास्तच अभ्यास करतो, तर असं नाही. सर्व घटकांना समान वेटेज देणं. आणि हा जो आपला अभ्यासक्रम आहे वर्ण, शब्द आणि वाक्य, ही त्रिसूत्री आहे. ही त्रिसूत्री घटक आणि उपघटकांच्या सहित फॉलो करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेवरती सरासरी 2 प्रश्न विचारल्याचं आपल्याला दिसतं. पण हे 2 प्रश्न होते कसे, तर हे 2 प्रश्न अत्यंत बेसिक लेवलचे होते. अगदी तुम्हाला सांगू का, उदाहरणार्थ लिपीमुळे काय शक्य झाले आहे. बघा, तर लिपीमुळे लेखन शक्य झाले आहे. तरी देखील बरेच विद्यार्थी चुकू शकतात. मी एक उदाहरण म्हणून बेसिक प्रश्न सांगितला आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब मला या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक सांगायची की केवळ आणि केवळ डिपार्टमेंटल PSIच्या जुन्या 2-3 किंवा 5-10 प्रश्नपत्रिका बघू नका. जर ॲनालिसिस करायचंच आहे तर रेग्युलर कंबाईन एक्झाम म्हणजे PSI, STI, ASO आणि राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नप्रमाणे तयार झालेल्या PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर सगळे व्यवस्थितपणे हाताळा. किमान 2012 नंतरचा जो बदललेला अभ्यासक्रमाचा ढाचा आपल्याला दिसतो, याच्यानुसार आपण लक्षात घ्यायचं की डिपार्टमेंटल PSIच्या प्रश्नपद्धतीमध्ये सुद्धा एका ओळीमध्ये प्रश्न विचारलेले नसून आता त्यांचा कल संकल्पनात्मक प्रश्न, विधानात्मक प्रश्न, व्याख्येवर आधारित प्रश्न, जोड्या लावांवर आधारित प्रश्न, अशा पद्धतीने प्रश्न विचारण्याचा कल वाढलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्णमाला याच घटकावरती संधी हा घटक अवलंबून असल्याचं आपल्याला जाणवतं. सरासरी वर्णमालेवरती 2 प्रश्न आणि संधीवरती 2 प्रश्न विचारल्याचं दिसतं.
हे कधी 1 होऊ शकतात तर कधी 3. हे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला असं ठरलेलं नाही आहे की 2च प्रश्न विचारले जातील, 3च प्रश्न विचारले जातील, हे ठरलेलं नाही. आपल्याला महत्त्वाचं हे आहे की यातून आपल्याला एक आवाका निर्माण करता येईल, एक सरासरी अंदाज लक्षात येतो विद्यार्थी मित्रांनो. तो म्हणजे साधारणपणे आपल्याला या एकमेकांवरती अवलंबून असलेल्या घटकांवरती नाही म्हटलं तरी 2-2 प्रश्न म्हणजे 4 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आता वर्णमालेमध्ये मी आत्ताच जसं तुम्हाला बोललो की वर्णमालेमध्ये तुम्हाला भाषेच्या उत्पत्तीपासून शिकणं आणि अभ्यासणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ वर्ण किती, वर्णांची संख्या किती, जसं की 2009 नंतर मराठी वर्णमालेमध्ये 2 नवीन स्वर घेण्यात आले, ॲ आणि अ. 2009 रोजी महाराष्ट्र शासनाने जो GR तयार केला याच्या माध्यमातून 2 नवीन स्वर मराठीमध्ये घेतल्याचं आपल्याला जाणवतं. आता इथं लक्षामध्ये घ्या की त्याच धर्तीवर आधारित सध्या मराठी वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत. आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती तर 52. पूर्वीच्या वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती होते तर 48. मग MPSC क्लर्क एक्झामला 2017 रोजी प्रश्न विचारलाय की मराठीमध्ये एकूण वर्ण किती, पण त्यामध्ये त्यांनी आधुनिक वर्णमालेचा पर्याय दिलेला नाही. आधुनिक वर्णमालेचा पर्याय न देता केवळ त्यांनी 50च्या अगोदरचे पर्याय दिलेत. म्हणजे काय तर 49, 48, 46, 47. मग आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या वर्णमालेमध्ये मराठीमध्ये 48 वर्ण होते. आधुनिक वर्णमालेमध्ये इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेले 2 स्वर ॲ आणि अ हे मराठीमध्ये आले आणि त्याचबरोबर संयुक्त व्यंजने 2 यांच्यासह मराठीमध्ये एकूण वर्ण किती तर ते आहेत 52. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की आपल्याला वर्णमाला ही इत्यंभूत म्हणजे बारकाईनं एकही घटक मागे पुढे न करता बघायचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब, आणखी प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात याचा जर आपण अंदाज घेतला तर एक लक्षामध्ये येतं अगदी बेसिक लेवलला जाऊन की मराठीमध्ये र किती प्रकारे लिहिता येतं किंवा र लिहिण्याच्या पद्धती किती. तर मराठीमध्ये र लिहिण्याच्या एकूण 4 पद्धती. थोडक्यामध्ये काय तर अगदी कोणत्या कोणत्या प्रकारे र लिहिता येतं, जसं की र लिहिण्याच्या 4 पद्धती जर विचारल्या जात असतील तर मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक प्रश्न ते विचारतायत. आता संधी वर्णमालेबद्दल बघितलं आपण, आता बघतोय संधीबद्दल. तर संधी हा अत्यंत महत्त्वाचा जो घटक आहे तो वर्णमालेवरती आधारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षामध्ये घ्या की संधीचे प्रकार कोणते तर संधीचे प्रकार स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, आणि यात स्वरांवर आधारित असलेलीच विशेष संधी. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यामध्ये काय तर संधीमध्ये असलेले प्रकार स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे तुम्हाला वर्णमालेमध्ये शिकलेलो आहेत आपण. कारण वर्णमालेचे 3 प्रकार स्वर, स्वरादी आणि व्यंजने. तर हे वर्णमालेचे असलेले 3 महत्त्वाचे प्रकार आपल्याला स्वर, स्वरादी आणि व्यंजने याच्या माध्यमातून विचार करत असताना एक महत्त्वाची बाब लक्षामध्ये येते, ती म्हणजे वर्ण आणि संधी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यानंतर शब्दांच्या जाती. तर मराठीमध्ये शब्दांच्या एकूण जाती आहेत 8. त्या कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या या 8 जाती सर्वाधिक गुणांना विचारल्या जाणार साहजिकच आहे, कारण मराठीतील सर्वात मोठा घटक कोणता तर शब्दांच्या जाती. मग शब्दांच्या जाती या घटकांवरती सर्व घटकांच्या उपघटकांवरती मिळून 6 प्रश्न विचारल्याचं सरासरी दिसतं आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, हे 2021 आणि 17 हे तुमच्या समोर ॲनालिसिस करण्यासाठी मांडलेलं असलं तरी देखील त्याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका जर तपासल्या तर ही जी सरासरी आहे ही ॲज इट इज बऱ्यापैकी मिळती जुळती इतर जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये असल्याचं आपल्याला सहज जाणवतं.
शब्दांच्या या सर्व जातींमध्येच विद्यार्थी मित्रांनो काय दडलेलं आहे, तर शब्दांची पहिली जात कोणती, तर नाम. आणि नामामध्येच काय आहे, तर नामाची लिंग, नामाचे वचन, नामाची विभक्ती आणि नामाचे सामान्य रूप. आता नामाची विभक्ती म्हणजे काय, तर तुम्हाला त्या क्रियापदावर असलेली विभक्ती आणि नामाची विभक्ती एकच आहे, पण त्या नामामध्येच तुम्हाला हे दडलेले प्रकार थोडक्यात कुणामध्ये दडलेले आहेत, तर शब्दांच्या जातींमध्ये. मग हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे असलेले घटक इन्क्लूड पद्धतीनं मी इथं दाखवलंय की शब्दांच्या जातीवरती सरासरी 6 प्रश्न विचारले जातात. ते कधी 4 होतात, कधी 5 होतात, तर कधी 7-8 पण होऊ शकतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये येणाऱ्या घटकांमध्ये उपप्रकार विचारण्याची एक नवीन पद्धती आपल्याला जाणवते. काय आहे की विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर क्रियापदांचे प्रकार जसे विचारले जायचे तसे क्रियाविशेषणांचे मुख्य प्रकार विचारले जायचे. ते कोणते, तर स्थलवाचक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण, संख्यावाचक आणि रीतिवाचक. पण आता मात्र एक बदललेला कल काय जाणवतो, तर आता बदललेल्या प्रश्नपद्धतीमध्ये हा कल आपल्याला जाणवतो की क्रियाविशेषणाच्या प्रकारांचे उपप्रकार म्हणजे स्थलवाचकचेही उपप्रकार, कालवाचकचे उपप्रकार, अशा पद्धतीनं आपल्याला उपप्रकारांवर आधारित प्रश्न विचारले जातात. थोडक्यामध्ये काय, तर तुम्हाला शब्दांच्या जाती हा जो घटक आहे या घटकामध्ये आढळलेले जे बारकावे आहेत, जे इतर घटक आहेत, ते देखील यामध्ये करावे लागतील. उदाहरणार्थ नामावर आधारित असलेला लिंग, वचन, विभक्ती आणि सामान्य रूप हे घटक तुम्हाला अशा पद्धतीचे यामध्येच करावे लागणार आहेत. म्हणजे काय, तर मराठी विषयाची जी अनुक्रमणिका आहे ती अनुक्रमणिका तपासल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की मराठी विषय नेमका आहे कसा. आता मुळामध्ये तुम्ही डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठीचा अभ्यास करत आहात, याचा अर्थ तुम्ही पोलीस आहात. म्हणजेच काय, तर पोलीस भरतीच्या वेळी सर्वात जास्त तुम्ही अभ्यासलेला विषय कोणता आहे, तर तो मराठी. बऱ्यापैकी तुम्हा सर्वांना मराठी विषयाचा एक आवाका जो असतो ना, तो व्यवस्थितपणे जाणवलेला असतो, तो आलेला असतो, तो तुम्हाला माहिती असतो. आता मात्र आपल्याला काय करायचं, या सगळ्यांचं रिव्हिजन करणं फार महत्त्वाचं आहे हे आपल्याला दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या शब्दांच्या जाती नावाचा जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, याच्यामधले प्रकार आणि उपप्रकार सर्वच्या सर्व तुम्ही व्यवस्थितपणे हाताळणं ही गरजेची बाब आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रयोग. शब्दांच्या जातींमधल्या क्रियापदावर आधारित असलेला क्रियापदाचे काळ आणि क्रियापदाचे प्रयोग हा घटक खरं तर शब्दांच्या जातींमधल्या क्रियापदावरती आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकमेकांवरती जसे घटक आधारलेले असतात ते समजावं म्हणून मी थोडंसं या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की क्रियापदावरती क्रियापदाचे काळ आणि क्रियापदाचे प्रयोग हे घटक आपल्याला आढळल्याचं दिसतं. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षामध्ये घ्या की तुम्हाला क्रियापदाचे काळ, क्रियापदाचे प्रयोग हे जसे घटक महत्त्वाचे आहेत, तसंच आणखी एक महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की याच वरती आधारित असलेला शब्दांची शक्ती हा जो घटक आहे तो सुद्धा शब्द या घटकांवरती आधारित असलेला दिसतो. म्हणजे थोडक्यामध्ये बघा तुम्ही, तर आपल्या इथं लक्षामध्ये येईल की महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला एकमेकांवरती घटक अवलंबून आहेत. कारण की तुम्ही एक घटक, आता मग काळ नावाचा घटक, तत्पूर्वी प्रयोग नावाचा जो घटक आहे, याचा जर सरासरी विचार केला तर 1 किंवा 2 प्रश्न आल्याचं आपल्याला जाणवतं. कधी कधी ते जास्त येऊ शकतात, पण सरासरी 1 ते 2 प्रश्न यामध्ये येतात. मग तुम्हाला प्रयोग शिकायचा आहे. बघा, तुम्हाला जर प्रयोग नावाचा घटक शिकायचा आहे तर तुम्ही काय शिकायला हवं, तर तुम्ही क्रियापदाचे काळ फार चांगल्या प्रकारे करून ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला प्रयोगामध्ये जर पारंगत्व मिळवायचं आहे तर तुम्हाला काय शिकता आलं पाहिजे, क्रियापदाचे
वेगवेगळे प्रकार आणि क्रियापदाचे काळ. कारण मुळामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, तर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की उदाहरणार्थ राम आंबा खातो, प्रयोग ओळखा. मग प्रयोगांचे प्रकार कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे तुम्हाला विचारलं जर गेलं तर यामध्ये आपल्या लक्षामध्ये येतं की क्रियापदाच्या काळांच्या या प्रकारांमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर काळ शिकायचा आहे तर क्रियापद शिकलं पाहिजे. आणि क्रियापद आणि काळ शिकलो की आपल्याला प्रयोग जमतो. थोडक्यामध्ये ज्या पद्धतीने एकमेकांमध्ये हे घटक गुंफलेले आहेत, आता आपण आपली जी बॅच आहे ना, रेकॉर्डेड बॅच, याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व घटक अत्यंत व्यवस्थितपणे आणि सोप्या भाषेमध्ये समजावून दिलेले आहेत. आता क्रियापदाच्या काळावरती एक एक प्रश्न आणि प्रयोगावरती एक एक प्रश्न विचारले जातात. तर क्रियापदाचे प्रयोग एकूण किती आहेत, तर क्रियापदाचे प्रयोग आहेत महत्त्वाचे 3: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर संकर प्रयोग नावाचा जो चौथा प्रकार आपण मानतो किंवा उपप्रकार, तो देखील तुम्हाला व्यवस्थितपणे करावा लागेल. त्याच्यानंतर क्रियापदाचे काळ. काळामध्ये आपल्याला काळाचे महत्त्वाचे प्रकार पडतात 3. कोणते कोणते, तर काळाचे महत्त्वाचे केवळ 3 प्रकार आहेत. तर त्यामध्ये उदाहरणार्थ वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर हे काळाचे महत्त्वाचे प्रकार जे 3 पडतात, याचा आपण अत्यंत बारकाईने जर विचार केला तर यामध्ये लक्षामध्ये येतं आपल्याला की या क्रियापदाच्या मुख्य काळांवरती जे प्रश्न आपल्याला येतात त्याचा उपयोग प्रयोगामध्ये होतो. तुम्हाला काळ समजले, कारण मुळामध्ये लक्षात घ्या क्रियापदावरून प्रयोग समजतो आपल्याला. जसं की राम आंबा खातो, मग खाणारा कोण, राम, आणि खाण्याची क्रिया आंब्यावरती घडते. आपल्याला या उदाहरणातून लक्षात आलं की हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. पण हे कुणावरून लक्षात आलं, तर हे क्रियापदावरून. म्हणजे काय, तर तुम्हाला क्रियापद हा घटक महत्त्वाचा. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची बाब लक्षामध्ये घ्या. तुम्हाला अत्यंत कमी कालावधीमध्ये जास्त मराठीचा अभ्यास करायचा आहे, तर मग 2 घटकांकडे दुर्लक्ष करूच नका. 2 घटक कोणते, एक वर्णमाला आणि 2 क्रियापद. वर्णमाला हा संधी या विषयांचा कणा आहे. तर शब्दांच्या जाती, प्रयोग, काळ या सर्व घटकांचा जर कणा कोण असेल तर तो क्रियापद आहे. तुम्हाला क्रियापद जर व्यवस्थितपणे समजलं तर तुम्ही त्यावर आधारित पुढील प्रश्न जे आहेत ते टॅकल करू शकता. आणि आपल्याला महत्त्वाचं एक लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा अभ्यास करतानाचा एक भ्रम असतो, तो म्हणजे पाठांतर करणे. विद्यार्थी मित्रांनो, पाठांतर नका करू. पाठांतर करण्याला माझा विरोध नाही आहे, पण मला एक महत्त्वाचं वाटतं या ठिकाणी. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं की पाठांतर पाठांतर पाठांतर. पण एक लक्षात घ्या, समजा तुम्ही 100 प्रश्न आणि त्याचे 100 उत्तरं पाठ केली आणि जर आयोगानं 101 क्रमांकाचा नवीन प्रश्न विचारला तर तुम्हाला तो येणार आहे का, तर नाही. पण तुम्ही जर एक संकल्पना समजून घेतली, ती ग्रास्प केली, तर त्यावर आधारित 100 प्रश्न सुटू शकतात. पण एक महत्त्वाचं आहे, संकल्पना समजून घेण्यासाठी तुम्हाला बॅचमध्ये व्यवस्थितपणे सगळे लेक्चर करावे लागतील. संकल्पना समजून घेतल्या विना तुम्हाला मराठी व्याकरणाचा आवाका व्यवस्थितपणे लक्षात येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून मी मगापासून कित्येक वेळा हेच सांगितलं की मराठीचे घटक हे एकमेकांवरती आधारित आहेत. बघा, प्रयोग आणि काळ या प्रयोगामध्ये सरासरी एक प्रश्न विचारला जातो, तर काळ नावाच्या घटकावरती आपल्याला एक प्रश्न विचारला जातो. शब्दांची शक्ती या घटकावर आपल्याला साधारणपणे एक एक प्रश्न विचारला जातो. आता गंमत अशी आहे की शब्दशक्ती याचे मुख्य प्रकार पूर्वी विचारले जायचे, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं. समजा आपण असं म्हणालो की साप, तुम्हाला काय दिसतं, सापच दिसतो. मी साप म्हणालोय आणि तुम्हाला माकड दिसलंय, असं होईल का रे? नाही. मी जे बोलतो
तेच दिसतं म्हणजे अभिधा. बघा, म्हणजे तुम्हाला मूळ अर्थ समजला म्हणजे तुम्हाला अभिधा जमली. अभिधा शक्ती हा शब्दशक्तीचा पहिला प्रकार. मी जे बोलतो ते न समजून घेता त्याच्या जवळचा अर्थ तुम्हाला घ्यावा लागतो, त्याला म्हणायचं लक्षणा. उदाहरणार्थ, आम्ही गहू खातो. आता आम्ही गहू खातो इथं जर आपण बघितलं तर आम्ही गहू खातो हा जसाच्या तसा अर्थ तुम्ही घेतला का रे? नाही. असं आहे का की आम्ही रोज संध्याकाळी पोत्यामध्ये हात घालतो, एक मुठभर गहू घेतो, खातो आणि झोपतो? नाही. आम्ही गहू खातो याचा अर्थ आम्ही गव्हाचे पदार्थ खातो, ज्यामध्ये गव्हाच्या चपात्या, पोळ्या, ब्रेड किंवा जे काही गव्हापासून तुम्ही बनवाल ते सगळं यामध्ये येणार. आणि क्रमांक 3 शब्दशक्तीचा तिसरा प्रकार तो म्हणजे व्यंजनाशक्ती, ज्याचा बहुतांशी सिनेमा, नाटक, काव्य, कविता याच्यामध्ये बहुतांशी जास्त वापर झाल्याचं दिसतं. उदाहरणार्थ काय? बघा, चोरांचा प्रमुख त्याच्या सहकाऱ्यांना म्हणाला, चला रात्रीचे 1 वाजले. बघा, चोरांचा प्रमुख त्याच्या सहकाऱ्यांना म्हणाला, चला रात्रीचे 1 वाजले. याचा अर्थ काय बरं? मला सांगा, तुम्ही अर्थ काय घेणार? तर तुम्ही अर्थ हा घेणार की चोरांचा प्रमुख सहकाऱ्यांना म्हणतो रात्रीचे 1 वाजले म्हणजे घड्याळामध्ये 1 वाजले. आणि क्रमांक 2 दुसरा अर्थ, चोरी करण्याची वेळ झाली. मग दोन्ही अर्थ महत्त्वाचे आहेत. तर अर्थ मानायचा कोणता? तर परिस्थितीनुसार जो अर्थ त्या परिस्थितीला लागू पडतो तो मानायचा आणि व्यंजनाशक्ती तयार करायची. व्यंजनाशक्ती तयार केलेली समजून घेण्यासाठी भाषेचं प्राथमिक ज्ञान तुम्हाला असणं ही महत्त्वाची बाब आहे. तर ही जी शब्दशक्ती आहे, सरासरी 1 ते 2 प्रश्न विचारले जातात आणि दुसरा जो महत्त्वाचा समास नावाचा घटक आहे त्याच्यावरती सरासरी 1 ते 2 प्रश्न विचारल्याचं आपल्याला दिसतं. मग मराठीमध्ये समासाचे प्रकार किती? तर मुख्य प्रकार 4 आहेत. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर हे समासाचे प्रकार आपल्याला यामध्ये व्यवस्थितपणे घेतले जातात. त्यानंतर शब्दसिद्धी. बघा, विद्यार्थ्यांच्या चिंतेचा विषय असतो तो म्हणजे शब्दसिद्धी. बऱ्याच विद्यार्थ्यांना महत्त्वाचा हा चिंतेचा प्रश्न का असतो? कारण त्यांना असं वाटतं की हे पाठांतर करणार किती? साहजिकच आहे हो. उदाहरणार्थ अगदी तुम्हाला सांगतो, कानडी, अरबी, फारसी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, ओडिया, इंग्रजी, हिंदी, अहो एक नाही अनेक भाषेमधून मराठीमध्ये शब्द आलेले आहेत. हे मराठीमध्ये शब्द कोणत्या कोणत्या भाषेतून आलेले आहेत याचा इत्यंभूतपणे आढावा घेणे म्हणजे शब्दसिद्धी. शब्दसिद्धी म्हणजे काय? तर शब्दांच्या निर्मितीचा अभ्यास करणे म्हणजे शब्दसिद्धी. विद्यार्थी मित्रांनो, शब्दसिद्धी हा जो महत्त्वाचा भाग आहे, हा जो महत्त्वाचा घटक आहे, याचा जर आपण विचार केला तर शब्दसिद्धीमध्ये आपल्याला 2 घटक मिळतात. एक सिद्ध शब्द आणि 2 साधित शब्द. सिद्ध शब्दांचे 4 प्रकार आहेत. तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परदेशी किंवा परभाषीय. त्यानंतर साधित शब्दांचे 4 प्रकार. उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द आणि समास घटित शब्द. विद्यार्थी मित्रांनो, या शब्दसिद्धीतल्या समास घटित शब्दांचा अभ्यास करणे म्हणजे समासाचा अभ्यास करणे. यातून एक लक्षात येतं की शब्दसिद्धी आणि समास या एका नाण्याच्या 2 बाजू किंवा एकमेकांवरती आधारलेल्या आहेत. आता इथं लक्षात आलं आपल्या की शब्दसिद्धीवरती सरासरी 2 ते 3 किंवा 4 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे शब्दसंग्रह. विद्यार्थी मित्रांनो, शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, समूहदर्शक शब्द, गटवाचक शब्द, नातेसंबंध, शरीराचे अवयव, देवांची नावे, भावभावनांची नावे अशा अनेक बाबींचा समावेश होतो. मग आता या सर्वच्या सर्व बाबींचा जो इत्यंभूत यामध्ये समावेश होतो त्याचा विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येतं प्रश्न नेमके येतात कसे.
तर याच्यामध्ये येणाऱ्या प्रश्नांचा उहापोह करताना एक बाब लक्षामध्ये येते की यामध्ये अलंकारिक शब्द पण खूपदा विचारलेत. अलंकारिक शब्द विचारलेत म्हणजे काय, तर उदाहरणार्थ आमचा मामा म्हणजे कुंभकर्णच आहे. बघा, आमचा मामा म्हणजे कुंभकर्णच आहे. आता यामध्ये कुंभकर्ण हा जो अलंकारिक शब्द आहे त्याचा मूळ अर्थ त्यांनी विचारलाय, म्हणजे त्याचा वाक्यातला अर्थ विचारलाय. तर आता वाक्यातला अर्थ वेगळा आणि मूळ अर्थ वेगळा. जर मूळ अर्थ विचारला तर कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ, आणि जर अलंकारिक पद्धतीनं अर्थ आपल्याला विचारलेला आहे तर आमचा मामा कुंभकर्ण आहे याचा अर्थ आमचा मामा प्रचंड झोपाळू आहे असा त्याचा अर्थ. किंवा आमचे गुरुजी म्हणजे जमदग्नीच आहेत, आमचे गुरुजी जमदग्नी आहेत याचा अर्थ रागीट आहेत, कारण जमदग्नी हे रागीट होते. तो गुण इथं आल्यामुळं अलंकारिक पद्धतीने विचारल्याचं आपल्याला दिसतं किंवा बोलल्याचं. अजून एक गंमत बघा, उदाहरणार्थ तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. बघा, तो सरकारचा पाहुणचार घेत आहे आणि मग खाली त्याचा अर्थ स्पष्ट करा. मला सांगा, सरकारचा पाहुणचार घेतोय याचा अर्थ असा आहे का रे की सरकारची माणसं आली, चला गाडीत बसा, सत्कार करायचा आहे तुमचा, घेऊन गेले आणि सत्कार केलाय? नाही. तर सरकारचा पाहुणचार घेतो आहे याचा अर्थ जेलमध्ये शिक्षा भोगत आहे, अशा पद्धतीनं. त्यानंतर शब्दसंग्रहावरती सारासार 3 ते 4 प्रश्नांचा या ठिकाणी आढावा आहे. उतारा हा एक महत्त्वाचा जो भाग आहे, याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील आणि उतार्याची प्रॅक्टिस कशी करायची आता पुढच्या स्लाईडमध्ये ते सांगणारच आहे मी. परंतु लक्षात घ्या की उतारा हा तुमच्या हातातला भाग आहे, पण दुर्दैव या गोष्टीचा आहे की जुन्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या किंवा याच्या अगोदर ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक हा आहे की बऱ्याचदा त्यांचे उतार्याचे प्रश्न चुकलेत. परिणामी जिथं हक्काचे 1-2 मार्क मिळायला हवेत तिथं ते निघून गेलेत. म्हणून याचा तुम्हाला आढावा घेणं, नुसता आढावा नाही, सराव करणं गरजेचं आहे. तो कसा पुढं मी सांगतो. आणि वाक्य नावाचा जो घटक आहे, तो वाक्य नावाचा घटक मी मगाशी बोललो तुम्हाला की मराठी व्याकरण किंवा मराठी कशा पद्धतीनं, तर वर्ण, शब्द आणि वाक्य या घटकांवर त्याच पॅटर्नप्रमाणे मी शेवटी वाक्य हा घटक, तर साधारणपणे 1 ते 2 प्रश्न यामध्ये विचारले जातात. पण यामध्ये काय काय येतं, तर यामध्ये वाक्यांचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्य संकलन, वाक्य संश्लेषण वगैरे वेगवेगळे घटक यामध्ये येतात. राहिली बाब, तुम्ही म्हणाल की यामध्ये मग अलंकार, वृत्त, रस वगैरे कुठं आहे, तर ते शब्दसंग्रह या घटकामध्ये इन्क्लूड आहे अशा पद्धतीने मी दिलंय. पण आपण बॅचमध्ये शिकवताना तुम्हाला ते सर्वच्या सर्व घटक घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं जे वेटेज आहे आपल्या प्रश्नपत्रिकेला, याच्या माध्यमातून एक महत्त्वाची बाब लक्षामध्ये येते की आपल्याला मग आपला अभ्यासक्रम बघणं गरजेचं आहे. जर आपल्याला साधारणपणे 25 प्रश्न विचारण्यात येणार आहे तर आपला नेमका अभ्यासक्रम काय आहे, तर आपला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला भाषेच्या उत्पत्तीपासून अभ्यास करणं हे फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाषेच्या उत्पत्तीमध्ये अगदी मानवानं भाषेचा शोध कसा लावला, वेगवेगळ्या पद्धतीनं भाषा कशा निर्माण झाल्या, आणि मग आपली भाषा कोणती, तर इथून आपण येणं गरजेचं आहे मराठीकडे. आणि मग मराठी भाषा आपली आहे, तर मग या मराठी भाषेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्णमाला. आणि मग मराठीमध्ये एकूण असलेले वर्ण आणि वर्णांचे प्रकार. वर्णांचे प्रकार किती, तर 3. म्हणजे कोणते, तर पहिला भाग आहे स्वर, त्यानंतर स्वरादी आणि व्यंजने. तर स्वर, स्वरादी आणि व्यंजने हा घटक आपल्याला या ठिकाणी बघितल्यानंतर मी मगाशी तुम्हाला बोललो की वर्णमाला आणि संधी या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण संधीचे प्रकार कोणते ते जरी तुम्ही बघितलं तरी तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, ते म्हणजे स्वरसंधी व्यंजन संधी
आणि विसर्ग संधी. स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्ग संधी या बाबींचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की हे दोन्ही घटक एकमेकांवरती अवलंबून आहेत. या दोन्ही घटकांचा आपल्याला व्यवस्थितपणे आढावा घेणं गरजेचं आहे. चला तर मग तुम्हाला लक्षामध्ये आलं की कसे एकमेकांवरती हे तीनही भाग आहेत. पुढे गेल्यानंतर लक्षामध्ये येईल आपल्याला पुढचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती हा जो आपल्याला महत्त्वाचा भाग आहे याचा विचार केल्यानंतर लक्षामध्ये येतं की नाम, लिंग, वचन, विभक्ती आणि सामान्य रूप. तर इथं महत्त्वाचं लक्षात घ्या की हा जो नाम नावाचा घटक आहे या घटकांवरच लिंग, याच्यावरच वचन, विभक्ती आणि सामान्य रूप हे एकमेकांवरती आधारित असलेले घटक. तर या सरासरीचा विचार जर केला तर मला असं वाटतं की या सरासरी सर्व घटकांना मिळून आपल्याला किमान 3 गुणांचं वेटेज आहे असं दिसतंय जुन्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतल्यावर. त्याचबरोबर हा जो भाग आहे भाषेची उत्पत्ती, वर्ण आणि संधी, या वर्णमालेचा आढावा घेतल्यावर आपल्या लक्षामध्ये येतं की साधारणपणे 3 प्रश्न याच्यावर आधारित असल्याचं आपल्याला जाणवतं. त्याच्यानंतर पुढे आपण ज्यावेळी जातो, आता हे मी सगळं सरासरी सांगतोय बरं का, सरासरी. त्याच्यानंतर सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. मी मगाशी तुम्हाला बोललो की सर्वनामावरतीच विशेषण आधारित आहे, नामावरती सर्वनाम आधारित आहे आणि विशेषणावर क्रियापद आधारित आहे. तर यांचा जर आपण बारकाईने आढावा घेतला तर या 4ही घटकांना मिळून साधारणपणे आपल्याला 3 प्रश्न येण्याचं वेटेज आहे. यामध्ये क्रियापदाचं मात्र वेटेज जादा आहे. स्वतंत्र जर बघितलं तर इथं मात्र आपल्या लक्षामध्ये घ्या की क्रियापदाचे काळ, क्रियापदाचे अर्थ, क्रियापदाचे आख्यात, क्रियापदाचे प्रयोग आणि मग क्रियापदावरच आधारित आहे क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी, अव्यय, उभयान्वयी, अव्यय वगैरे घटक हे क्रियापदावरती आधारित असल्याचं जाणवतं. तर साधारणपणे फक्त क्रियापद आणि यातल्या या सगळ्या घटकांचा आढावा हे मात्र फार महत्त्वाचं आपल्याला जाणवतं. तर फक्त क्रियापद हा घटक उपघटकांच्या सहित जर बघितला तर 3 ते 4 प्रश्न त्यापेक्षा जास्त घेऊन येतो, कमी नाही, हे आपल्याला इथं जाणवतं. पुढं जर आपण गेलो तर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, बघा हे देखील एकमेकांवरती आधारित आहेत. मग हे आहेत अविकारी. अविकारी यालाच आपण म्हणतो अव्यय. आता हे एकमेकांवरती आधारित आहेत मित्रांनो. जसं की क्रियाविशेषण अव्यय याचे उपप्रकार जे आहेत ते स्थलवाचक, कालवाचक, संख्यावाचक आणि रीतिवाचक हे घटक यामध्ये येतात. तर शब्दयोगी अव्यय जो आहे, क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या कशा? तर उदाहरणार्थ बघा, समजा आपण जर असं लिहिलं की वर विमान आहे, बघा वर विमान आहे असं आपण लिहिलं तर हे वर म्हणजे कोठे विमान आहे, तर ते वर विमान आहे, हे झालं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. हेच स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी बनतं. ते कधी? आता उदाहरणार्थ झाडावर पक्षी आहे, आता झाडावर पक्षी आहे याचा विचार केल्यावर आपल्या लक्षात येतं की हेच वर या ठिकाणी अव्यय जे आहे ते शब्दाला जोडून आलं. ज्यावेळी क्रियाविशेषण अव्यय शब्दाला जोडून येतं त्यावेळी ते शब्दयोगी बनतं. क्रियाविशेषण हे वाक्यामध्ये स्वतंत्र येतं
तर शब्दयोगी हे वाक्यामध्ये जोडून येते. शेवटी काय तर तुमच्या लक्षात आलं असेल की या एकाच नाण्याच्या दोन बाजू. उभयान्वयव्ये, उभयान्वयव्येमध्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयव्ये आणि गौणत्वबोधक उभयान्वयव्ये. मग प्रधानत्वबोधक मध्ये समुच्चयबोधक, त्यानंतर विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक हे प्रकार येतात. तर गौणत्वबोधक उभयान्वयव्यामध्ये स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक हे प्रकार यामध्ये आपल्याला आल्याचं जाणवतं. आता गंमत ही आहे, मी हे सगळं काय लिहिलं ते सांगतो तुम्हाला की या घटकावरच आधारित आहे, तो म्हणजे वाक्यांचे प्रकार. बघा ते कसा, तर प्रधानत्वबोधक उभयान्वयव्येने जोडलेली सर्व वाक्य ही संयुक्त वाक्य असतात आणि गौणत्वबोधक उभयान्वयव्येने जोडलेली वाक्य हे मिश्र वाक्य असतात. म्हणजे थोडक्यात काय तर तुमचे वाक्यांचे प्रकार हे उभयान्वयव्येमध्ये दोन महत्त्वाचे प्रकार होऊन जातात की प्रधानत्वबोधक उभयान्वयव्येने जोडलेली सर्व वाक्य ही संयुक्त आणि गौणत्वाने जोडलेली सर्व वाक्य ही मिश्र वाक्य असतात. विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणायचं आंतरिक संबंध, घटकातील उपघटकांचा एकमेकांशी असलेला आंतरिक संबंध. त्याच्यानंतर केवळ प्रयोगव्यय, याच्यामध्ये काय उदाहरणार्थ बापरे केवढा मोठा साप, मग यामध्ये उद्गारवाचक चिन्ह येतं आणि हा घटक साधारणपणे आपल्याला, मग या सगळ्यांचा जर विचार केला तर अविकारी शब्दांच्या जाती याच्यावरती साधारणपणे आपल्याला 4 प्रश्न सरासरी आल्याचं जाणवतं. ते कशासहित तर या उपप्रकारांसहित म्हणतोय मी, म्हणजे हे सरासरी सांगतोय तुम्हाला. थोडक्यामध्ये याच्यातून अंतिमतः मी हे सांगेन की कोणताच घटक तुम्ही सोडून देता कामा नये. त्यानंतर बघा क्रियापदाचे काळ, क्रियापदाचे अर्थ, प्रयोग, शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी. तर क्रियापदाचे जे काळ आहेत ते महत्त्वाचे काळ आहेत 3. म्हणजे कोणते कोणते, तर याच्यामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोप्या पद्धतीनं समजून घेऊन काळ करा, कारण बरेच विद्यार्थी इथं चुकतात. क्रियापदाचे अर्थ देखील तुमचे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. यामध्ये स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यर्थ आणि संकेतार्थ. त्यानंतर प्रयोग, प्रयोगाचे घटक महत्त्वाचे कोणते, तर प्रयोगामध्ये महत्त्वाचे घटक आणि त्याचा विचार केला तर आपल्याला सरासरी 2 प्रश्न याच्यावरती येऊ शकतात आणि शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी याच्यावरती 2 प्रश्न आपल्याला सरासरी येऊ शकतात. शब्दशक्तीचे महत्त्वाचे प्रकार आहेत, मगाशी मी बोललो की अभिधा, लक्षण आणि व्यंजना. प्रयोगांचे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये कर्तरी, कर्मणी आणि भावे. तर शब्दसिद्धी ही 2 प्रकारांमध्ये विभागल्याचं आपल्याला लक्षामध्ये येतं. विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे सगळेच घटक तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे करणं आवश्यक असल्याचं जाणवतं. त्याच्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये अलंकार, रस आणि वृत्त या घटकांना साधारणपणे आपण असं म्हणूयात की 1 ते 2 प्रश्नांचं वेटेज आपल्याला दिसतं. का, कारण की मुळामध्ये तसं बघितलं तर खूप कमी प्रमाणामध्ये हे घटक विचारले जातात. पण घटक जरी कमी प्रमाणात विचारले जात असतील तरी ते सोडून देऊ नका. त्यानंतर उतारा, ज्याच्यावरती मी मगाशी बोललो तुम्हाला की उतारा सोडवायचा कसा, तर एक मी शॉर्टमध्ये टेक्निक सांगतो. मला असं वाटतं की जो तुम्हाला उतारा दिला असेल ना, आता सराव तर तुम्ही कराच, सराव तुम्ही रोज केला पाहिजे. यासाठी तुम्ही जुन्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका CSATच्या त्या अभ्यासा, त्याच्यामध्ये उतारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जिथं उतारे आहेत ते सगळे उतारे सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, उतारा सोडवत असताना
आपल्याला जर बघितलं तर आपल्याला खूप अवघड उतारा विचारला जात नाही, सोपा विचारला जातो. पण मग याचा महत्त्वाचा स्ट्रॅटेजी काय आहे, तर तुम्हाला उतारा समजून घेणे. विद्यार्थी मित्रांनो, उतारा पाठांतर तर नाही करता येणार, मग काय करा, उतारा वाचण्याच्या अगोदर प्रश्न म्हणजे पर्याय नाही पण प्रश्न भरकन बघून घ्या आणि मग संपूर्ण उतारा वाचा. आणि मग पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला चटकन उत्तरापर्यंत पोहोचता येईल. ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरा, तर तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्क मिळतील असं आपल्याला दिसतंय. आता शेवटचा आणि शेवटच्या टप्प्यातील घटक म्हणजे शब्दसंग्रह. विद्यार्थी मित्रांनो, म्हणी, वाक्प्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, नातेसंबंध, मी याच्या अगोदर पण तुम्हाला बोललो की याच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याला साधारणपणे नाही आपण म्हणालो तरी 2 पेक्षा जास्त प्रश्न किंवा अगदी त्याहीपेक्षा जास्त प्रश्न आपल्याला यामध्ये विचारल्याचं दिसतं. आता मराठी विषयाचा अभ्यास कसा करायला हवा याचा जर आपण आढावा घेतला तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम काय आहे ते आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला रोज सराव करणं गरजेचं आहे, पण हे सराव 2 प्रकारचे असतील. यामध्ये उदाहरणार्थ जर बघितलं आपण तर PYQ आणि प्रॅक्टिस पेपर हे सगळं तुम्ही करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे सातत्य, कारण सातत्यानं त्याचं रिव्हिजन करणं. आणि मी सतत सांगत आलोय, हा सगळ्यात महत्त्वाचा मराठी विषयातला जर महत्त्वाचा भाग असेल तर तो म्हणजे सहसंबंध. घटक आणि घटक यांचा एकमेकांशी असलेला आंतरिक संबंध ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे नियोजन तुम्ही व्यवस्थितपणे जर फॉलो केलं, साधारणपणे जर तुम्ही ड्युटी करत आहात त्यातून तुम्ही अभ्यास करत आहात, तर माझं असं मत आहे की जर तुमचं दिवसभरामध्ये 4 तासाचं शेड्यूल असेल तर यातला 1 तास मराठीला द्या. 6 तासाचं शेड्यूल असेल तर साधारण 1.5 तास मराठीला द्या. पण मराठीला जो तुम्ही वेळ द्याल त्यामध्ये उदाहरणार्थ समजा तुम्ही 1.5 तास मराठीला दिला तर या 1.5 तासाचे 2 टप्पे करा. या 2 टप्प्यामध्ये 1 तास जो आहे, 1 तासामध्ये तुम्ही व्याकरण करा आणि साधारणपणे 30 मिनिटे तुम्ही शब्दसंग्रह करा. आणि यासोबतच तुम्ही व्याकरण करत असताना PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन याच्याकडे जास्त चांगल्या प्रकारे लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्हाला सातत्यानं अभ्यास केल्याशिवाय असं करू नका की एकदा वाचलं आणि आता मला जमायला लागलं, तर तसं नाही. एकदा किंवा 2दा वाचलं आणि आता मी परीक्षा देऊ शकतो, तर हा भ्रम मनातून काढा. सातत्यानं वाचन करा, सतत रिव्हिजन करा. आयोगाच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ याचं महत्त्व फार जास्त आहे, कारण की तो ॲक्च्युली तुमचा दीपस्तंभ असतो. म्हणजे तुम्हाला दिशा दर्शविणारा महत्त्वाचा घटक म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका. त्याचा सतत सराव करा, त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आणि घटक आणि उपघटकांचं सहसंबंध कसा आहे हे समजून घ्या. दैनंदिन चांगल्या प्रकारे सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, सराव करत असताना तुम्ही एक घटक अनेकदा, पुस्तक मात्र खूप जास्त घेऊ नका. पुस्तकांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा जो सोर्स तुम्ही वापरणार आहात तो खूप वाढवू नका, कमी प्रमाणात सोर्स ठेवा आणि अधिक त्याचं रिव्हिजन करत राहा. सराव पेपर आणि स्वयंअध्ययनामध्ये मला एक महत्त्वाची बाब या ठिकाणी अधोरेखित करायची, ती म्हणजे आपल्या द युनिक अकॅडमी आयोजित PSIसाठी, डिपार्टमेंटल PSIसाठी जी रेकॉर्डेड बॅच आपल्याला आहे, त्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला अगोदरच चांगल्या प्रकारे सराव पेपर दिले जाणार आहेत. दुसरी महत्त्वाची बाब, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला कमी कालावधीमध्ये अधिक चांगल्या प्रकारे जर तयारी करायची आहे तर ही रेकॉर्डेड प्लस लाईव्ह अशी असलेली हायब्रिड बॅच ही कशी आहे, तर साधारणपणे आठवड्यातून 1 वेळा तुम्हाला लाईव्ह सेशन घेतलं जाणार आहे.
त्यामुळे ही बॅच तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि स्वयंअध्ययन तर मी तुम्हाला तेच बोललोच. आता आपण अंतिम टप्प्यामध्ये जात असताना तुमचं अभ्यासतंत्र, तुमची रणनीती आणि संदर्भ साहित्य हा शेवटच्या टप्प्यातील महत्त्वाचा मला वाटणारा जो भाग आहे, ते तुमचं अभ्यासतंत्र जे आहे ते साधारणपणे मराठी विषयाला रोजचा 1.5 तास देणं हे असलं पाहिजे. या रणनीतीमध्ये लक्षात घ्या की बॅचमध्ये तर सर्व प्राध्यापक तुम्हाला खूप व्यवस्थितपणे शिकवलेलं रेकॉर्डिंग मिळणारच आहे, पण स्वतःची एक तुमची स्ट्रॅटेजी असायला हवी. आजच नियोजन करा आणि नियोजनाप्रमाणे अभ्यास करा. आणि संदर्भ साहित्याच्या बाबतीमध्ये आपलं द युनिक अकॅडमीचं मराठी व्याकरणाचं पुस्तक नक्की घ्या, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे घटक आणि उपघटक अत्यंत बारकाईनं आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं समाविष्ट केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीचीच बॅच तुम्ही का लावावी, तर त्याचं कारण आहे की हे अगोदरच्या आपल्याच विद्यार्थ्यांनी संपादन केलेलं घवघवीत यश. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या बॅचमध्ये हे आपले विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी म्हणून निवडलेले आहेत. आता या व्यतिरिक्त आणखी यादी खूप मोठी आहे, परंतु तुम्हाला केवळ समजून सांगण्याच्या तत्वावरती अगदी नगण्य स्वरूपामध्ये मी या ठिकाणी हे फोटो घेतलेले आहेत. पण महत्त्वाचं हे आहे की या सर्व ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी द युनिक अकॅडमी घेऊन येत आहे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 साठीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच. विद्यार्थी मित्रांनो, 18 सप्टेंबरला ही बॅच सुरू होत आहे. आपण बघितलं की याचं पहिलं लेक्चर म्हणजे काल रणनीती कशी असावी, परीक्षेचं स्वरूप काय आहे, याच्याबद्दल श्री नागेश गव्हाणे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपण मराठी विषयाबद्दल अभ्यासक्रम काय आहे, अभ्यास कसा करावा, त्याची रणनीती काय, हे सर्व घटक आपण बारकाईनं पाहिले. महत्त्वाचं हे आहे की याच्यामध्ये सर्वच प्राध्यापकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्मच्या स्वरूपामध्ये रेकॉर्डेड बॅच तयार केलेली आहे. 200 पेक्षा जास्त घड्याळी तासाचं हे रेकॉर्डिंग असून साधारणपणे तुम्हाला सर्वच विषय यामध्ये अत्यंत बारकाईनं कव्हर केले जाणार आहेत. दुसरी महत्त्वाची आणि जमेची बाब की तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सराव पेपरसह. आणि दर रविवारी तुमचे महत्त्वाच्या विषयांचे लाईव्ह सेशन होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा अत्यंत सहज संवाद होईल. तुम्हाला सर्व शिक्षक मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असणार आहेत. सर्वच विषयांच्या घटकनिहाय टेस्ट होणार आहेत. मराठी इंग्रजी या विषयांवरती योग्य प्रमाणामध्ये अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे. का? कारण की 2 विषयांना 25 अधिक 25 असं 50 प्रश्नांचं वेटेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करा. मी नंबर तुम्हाला सांगतो, 8805 02 6949. त्याचबरोबर 91 300 65525 या क्रमांकावरती संपर्क करा. विद्यार्थी मित्रांनो, आज ज्या पद्धतीनं आपण मराठी विषयाची तयारी हे लेक्चर पाहिलेलं आहे, त्याच प्रकारे काल म्हणजे मंगळवारी तुम्ही पूर्वपरीक्षेची तयारी याची स्ट्रॅटेजी कशी असावी हे लेक्चर पाहिलं. उद्या इंग्रजी विषयाचं लेक्चर असेल, त्यानंतर ग्रामप्रशासन, त्यानंतर 16 तारखेला इतिहास विषयाची तयारी, 17 तारखेला अर्थशास्त्र विषयाची तयारी. म्हणजेच कालपासून म्हणजे 12 सप्टेंबरपासून ते 17 सप्टेंबरपर्यंत फ्री लेक्चर्स आहेत. त्याच्यानंतर आपली बॅच 18 तारखेला रेग्युलर स्वरूपामध्ये रेकॉर्डेड ऑनलाईन बॅच आहे. याचा सर्वांनी लाभ घ्या आणि आपल्या स्वप्नाकडं योग्य प्रमाणामध्ये वाटचाल करा. धन्यवाद.